लोकसभा निवडणुकीला वर्षभराचा कालावधी शिल्लक असला तरी महायुतीमध्ये आतापासूनच खलबत सुरू झालेली आहे। अजित पवार सत्तेत सहभागी झाल्यामुळे महायुतीमध्ये आता आणखी एका गटाची भर पडलेली आहे आणि त्यामुळेच बैठकीच्या माध्यमातून महायुतीमध्ये समन्वय राखण्याचा प्रयत्न केला जातोय। महायुतीनं राज्यातल्या लोकसभेच्या सगळ्या 48 जागांवर लक्ष केंद्रित केलंय। तसंच विद्यमान खासदारांच्या मतदारसंघाचा आढावा घेतला जाणार आहे। प्रत्येक मतदारसंघात महाविकास आघाडीचा संभाव्य उमेदवार कोण याचीही चाचपणी केली जाणार आहे। लवकरच लोकसभा मतदारसंघातल्या तीनही पक्षांच्या आमदारांचा समन्वय गट तयार केला जाणार आहे। या लोकसभा मतदारसंघातील महायुतीचे पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांमध्ये समन्वय निर्माण करणं हा त्यामागचा उद्देश आहे। राज्य सरकारमधल्या मंत्र्यांवर 1 अथवा 2 लोकसभा मतदारसंघांची जबाबदारी दिली जाईल। आगामी लोकसभा निवडणूक अत्यंत चुरशीची ठरणार आहे, कारण भाजपनं राज्यातनं लोकसभेच्या जास्तीत जास्त जागा जिंकण्याचा चंग बांधलाय। अजित पवारांचा गट आता सोबत आल्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या शिवसेनेच्या अपेक्षा उंचावलेल्या आहेत। ब्युरो रिपोर्ट, न्यूज 18 लोकमत।